करावं लागेल. बांधकाम म्हणजे फंड्स हवेत. आता तर फंड्सच नाहीत, मग कशाला घ्या, बघू फंड आल्यावर. असं केलं नाही. महाराज म्हणले पुढचं पुढं घेऊन तर ठेवू. महाराजांनी 1645 ला राजगड घेतला, 1646 ला तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले 6 खंडे सापडले आणि त्या संपत्तीतून महाराजांनी राजगडचे बांधकाम पूर्ण केले. महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा, जगदंबा आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते. सुरुवात तर करा. 1670 साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढला. मोगलांचं सैन्य 5 लाख, महाराजांचं 20,000. मग आता महाराज असं म्हणले त्यांचे 5 लाख आहेत, आपले 20,000 आहेत, डिपॉझिट पण राहणार नाही, कशाला अर्ज भरा. नाही, झुंज सुरू करू, संघर्ष सुरू करू, पुढचं पुढं. झुंज चालू झाली. 5 लाख सैन्याशी भिडायचं तर आपलं सैन्य हवं, सैन्य उभा करायचं तर संपत्ती हवी. महाराजांकडे नव्हती पण लढाई सुरू केली, थांबले नाही, सुरू. 1670 लाच महाराजांनी प्रबळगड घेतला आणि प्रबळगडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून गडावर आले. पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं. प्रबळगडाच्या एका मार्गावरनं जाताना महाराजांच्या शेल्याचं लोंबकळणारं ते टोक बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला. तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा. पालखी थांबली आणि महाराज सोबत्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे. हे बोरीचे झाड आमच्या पुढे जाण्यावर आक्षेप घेते आहे. हे बोरीचे झाड आम्हाला पुढे जाण्यापासून अडवते आहे. इथे काहीतरी आहे, आहे, खना खना. माणसं बोरीच्या झाडाजवळ खणायला सुरुवात केली. 5-6 फूट गेले, दगड भिंत सापडली आहे. उकरा उकरा, दगड उकरली. 27 घागरी आणि 4 कढया एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि त्या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या संघर्षाचा विजयात